वा फडणवीस साहेब, तुमच्या चौकशीचं तर कौतुक करावं तितकं कमी आहे. म्हणजे तुम्ही चौकशीचे आदेश दिले सातारा जिल्हा परिषदेच्या प्रकरणामध्ये आणि इतकी फास्ट आणि जलद गतीने चौकशी केली जाते, की आता लक्षात येतंय, की जे प्रकरण घडलं जिल्हा परिषद सदस्यांना पळवणं असू द्यात, त्यांना पकडणं असू द्यात, पोलिसांनी अटक करणं असू द्यात, पालकमंत्र्यांना मारहाण होणं असू द्यात, या सगळ्या प्रकरणामध्ये इतके डिटेल्स पुरावे समोर आलेत, की डायरेक्ट तिथले जिल्हा परिषदेच्या त्या मजल्यावरचे कॅमेरेच बंद होते. असा तुमचा त्या रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येतंय. म्हणजे इतकी सखोल चौकशी कदाचित जगातल्या एकमेव मुख्यमंत्र्यांना जमली असावी, जे की त्यासाठी तुमचं खरंच अभिनंदन. आता लोकं म्हणतायत, की लोकशाहीत आपण राहतो. खरंच प्रश्न पडलाय. 30,000 लोकांमधून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य जर एखाद्या चोराप्रमाणे पोलीस पकडून नेत असतील, त्यांना जर मतदान करू दिलं जात नसेल, इतक्या मोठ्या जिल्ह्याचं नेतृत्व करणाऱ्या पालकमंत्र्यांना जर धरपकड केली जात असेल, त्यांच्या हातांना जखमा होत असतील, एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची किंमत अगदी कवडीमोल तिथं केली जात असेल, एखाद्या मंत्री लेव्हलच्या माणसाला सुद्धा किंवा मंत्र्याला सुद्धा कुठलीही किंमत मिळत नसेल आणि अशा पद्धतीनं भर दिवसा एखाद्या सभागृहातून मतदानाच्या वेळेला अशा पद्धतीने जिल्हा परिषद सदस्य पळवले जात असतील, तर खरंच किती ग्रेट लोकशाहीत आपण राहतो याचा अभिमान आहे आणि अशी लोकशाही आम्हाला दिल्याबद्दल खरंच फडणवीस साहेब मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद.